ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीने राज्यातल्या बळीराजाचं मोठं नुकसान केलंय। कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याचा सुद्धा हातात उंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। लातूरच्या औसा तालुक्यात सध्याच्या घडीची काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। मी ज्या पिकात बसलेलो आहे ते पीक आहे कोथिंबीरीचं। हीच कोथिंबीर विकून काही दिवसापूर्वी शेतकरी लखपती झाल्याची बातमी आपण पाहिली असेल। तेच स्वप्न घेऊन ही कोथिंबीर पेरली होती लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं। मात्र अतिवृष्टीमुळे ही कोथिंबीर पूर्णपणे पिवळी पडलेली आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांनी ही कोथिंबीर उपटून बांधावर फेकून दिली आहे। कारण ही जी कोथिंबीर आहे ती कोणीही विकत घेऊ शकत नाही, ती पिवळी पडली। यासाठी हजारो रुपये खर्च केलेले आहेत। या मागे ज्या महिला आहेत त्या कोथिंबीरीची काढणी करतात, विकायसाठी करत नाहीयेत, ती बांधावर फेकून देण्यासाठी करतात। म्हणजे यांचा दिवसाचा किती रुपयाचा खर्च एक महिलेचा? 250 रुपये सर एक महिलांचा। मग 4 आहेत 1000 रुपये आहे रोजचा कंटिन्यू। बरं, एक दिवसाचा कसा कसा खर्च केलाय कोथिंबीर पेरायला? पेरल्यापासून हे पेरलेलं जे आहे ना 8000चं बिया आहे। 2 पोती खात पेरलाय। आतापर्यंत कमीत कमी याला 6 फवारणी केल्यात मी। 6 फवारणी केल्यापासून ती पावसानं पूर्ण गेली, काही सदा राहिलेलं नाही कोथिंबीरमध्ये। असं झालंय। मग आता हे शेवटी काय करू शकत नाही यात, त्याच्यामुळे उपटून सगळं बांधावर फेकालो डायरेक्ट सरळ। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, लातूर।